विद्यार्थ्यांनो, आज आपण भूमितीतील मूलभूत संबोध हे प्रकरण बघणार आहोत. तर सर्वात सुरुवातीला फळ्यावर मी जी आकृती काढली ती तुम्ही ओळखा आणि तिचं नाव मला सांगा बरं. कसली आकृती ही फळ्यावरती? काय म्हणता येईल या आकृतीला तुम्हाला? या ठिकाणी मी नाव देतो. या आकृतीचं नाव मी के म्हटलं. मग कसली आकृती आहे? काय म्हणता येईल या आकृतीला? काही म्हणतील सर हा ठिपका आहे, तर काही याला टिंब म्हणतील. भूमितीच्या भाषेमध्ये या आकृतीला म्हणता येईल बिंदू. तुम्हाला दिसावा या हिशोबाने मी बिंदू हा अतिशय स्पष्टपणे असा मोठा दाखवला. हा बिंदूंचा तसा पाहिला तर हा बिंदूंचा एक पुंजका आहे. या बिंदूमध्ये फळ्यावर दिसणाऱ्या तुम्हाला या बिंदूमध्ये असंख्य किंवा लाखो बिंदू, त्या ठिकाणी लाखो बिंदूंचा पुंजका मी दाखवलेला आहे. तो तुम्हाला स्पष्टपणे दिसावा म्हणून. बिंदू हा अतिशय सूक्ष्म असतो. सुईच्या टोकावर एका वेळेला हजारो बिंदू बसू शकतात. मग तुम्हीच कल्पना करा की हा बिंदू किती सूक्ष्म असेल किंवा किती छोटा, किती बारीक असेल. बिंदूला जाडी, लांबी, रुंदी असं काही नसतं, कारण तो इतका सूक्ष्म असतो की त्याची जाडी, लांबी, रुंदी आपल्याला मोजता येत नाही. मी फळ्यावर जो बिंदू दाखवला तो अतिशय ठळकपणे दाखवला तुम्हाला दिसावा म्हणून. मी जर तो सूक्ष्म मला दाखवता सुद्धा देणार नाही. या हवेमध्ये असंख्य कण असतात, ते देखील बिंदूच असतात. तर मी आता हे फडकं किंवा हा कपडा मी झटकला, यातून जे हे असंख्य बिंदू यातून बाहेर पडले. हा एक एक बिंदू आपल्याला ओळखता येणार नाही किंवा साध्या डोळ्यांनी आपल्याला दिसणार नाही. असो, बिंदूला जाडी, लांबी, रुंदी काही नसते. अतिशय तो सूक्ष्म असतो आणि सर्व आकृत्या या बिंदूंपासून तयार होतात. म्हणजे सर्व आकृत्या, रेषा असेल, किरण असेल, रेषाखंड असेल, चौकोन असेल, वर्तुळ असेल, अनेक प्रकारची कुठलीही आकृती असेल, ती आकृती बिंदूंचा संच असते. तर बिंदू, कुठलीही आकृती ही बिंदूंपासून तयार होते. आता बघा, एका बिंदूमधून एक बिंदू घेतला, या बिंदूमधून असंख्य रेषा जातात. एका बिंदूतून एका वेळेला असंख्य रेषा जातात. हा बिंदू आणि या बिंदूतून गेलेल्या मी 3-4 रेषा या ठिकाणी दाखवल्या. इथं होता बिंदू के. एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात. या बिंदूला, या ज्या रेषा एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा ज्या असतात या रेषांना म्हणतात एक संपाती रेषा. दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. दोन बिंदू घेतले, या दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. तर जेव्हा 2 पेक्षा जास्त बिंदू एका रेषेवर असतात, के, एल, एम आणि एन, हे जे बिंदू आहेत हे सर्व एका रेषेवर आहेत. म्हणजे या बिंदूंना सामावणारी बिंदू के, बिंदू एल, बिंदू एम आणि बिंदू एन, या सर्व बिंदूंना एकाच रेषेने सामावून घेतले. म्हणून या सर्व बिंदूंना म्हटलं गेलं एक रेषीय बिंदू. 2 पेक्षा अधिक बिंदू जेव्हा एका रेषेत असतात किंवा त्यांना सामावणारी एक आणि एकच रेषा असते, तेव्हा त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. आता 2 पेक्षा अधिक बिंदू मी या ठिकाणी दाखवतो इकडे या बाजूला, याला म्हणायचं एक रेषीय बिंदू. एक रेषीय
बिंदू. आणि या बाजूला बघा बिंदू एन, बिंदू एल, बिंदू एस, या बिंदूंना सामावणारी ही एक रेषा होईल का? नाही. तर हे जे तीन बिंदू आहे, बिंदू एन या ठिकाणचा, बिंदू या ठिकाणचा एल आणि बिंदू या ठिकाणचा एस, हे तीन बिंदू होते फळ्यावर काढलेले आणि या तीनही बिंदूंना सामावणारी एकच रेषा नाही आहे. यांना सामावणाऱ्या या अनेक रेषा आहेत, जोडणाऱ्या अनेक रेषा आहेत. म्हणून हे जे बिंदू आहे, बिंदू एन, एल आणि एस, त्यांना या बिंदूंना म्हणायचं नैकरेषीय बिंदू. नैकरेषीय बिंदू. या बिंदूंपासूनच अनेक प्रकारच्या आकृत्या तयार होतात. उदाहरणार्थ रेषा. मी आता पुढचा भाग बघू आपण. आता काय बघितलं आपण? पहिल्यांदा बघितलं एक, पहिला बघितलाय बिंदू आणि त्या बिंदूंमध्ये एक रेषीय बिंदू, एक रेषीय बिंदू. दुसरी गोष्ट बघितली आपण बी, नैक रेषीय बिंदू. त्यानंतर आपण बघणार आहोत मी बघा अनेक बिंदू हे बारीक बारीक ठेवले, एका पुढे एक ठेवले मी. कोणती वर आकृती तयार झाली? या ठिकाणी या आकृतीला म्हणता येईल, तिचं नाव देतो मी पी आणि क्यू. पी क्यू आकृती. कसली ही? रेषा. पी क्यू आकृतीला म्हणतात रेषा. रेषा पी क्यू किंवा हिचं वाचन असंही करते रेषा क्यू पी, किंवा हिला रेषेला एक रेषीय नाव सुद्धा असतं. हिला म्हणायचं रेषा एम, रेषा एम, किंवा दोन अक्षर नाव रेषा पी क्यू. त्या रेषेचं वाचन दुसऱ्या प्रकारे असे करता येईल रेषा क्यू पी किंवा पी क्यू. ठीक आहे. यानंतर अनेक बिंदू मी एका पुढे एक ठेवले, तेव्हा ही रेषेची आकृती तयार झाली. म्हणजे रेषा ही बिंदूंचा संच असते. बिंदू किंवा रेषा ही बिंदूंपासून तयार होते. तर दुसरी आकृती, दुसरं बघितलं आपण 2 नंबरचा रेषा बघतोय आपण. रेषा. आता या रेषेमध्ये दोन प्रकारच्या रेषा असतात, त्या बघूया आपण. जेव्हा या रेषा बघा, रेषा एम आणि रेषा एस. या रेषा लक्षात ठेवा, रेषेच्या दोन्ही बाजूला बाणांची टोकं मी काढलेली आहे. ही बाणांची टोकं, याचा अर्थ काय? या रेषा दोन्ही बाजूला अमर्याद लांब पर्यंत जातात. मला या रेषा काढण्यासाठी हा फळाही पुरणार नाही. म्हणून या रेषेच्या दोन्ही बाजूला बाणांची टोकं दाखवली जातात. तुम्हाला वहीमध्ये रेषा काढायची असेल, त्या वहीचं पान तरी केवढंच असतं. ही रेषा दाखवण्यासाठी अमर्याद रेषा जर दाखवायची तर आपल्याला हा फळा देखील पुरणार नाही, ही भिंत देखील पुरणार नाही. म्हणून रेषेच्या दोन्ही बाजूला बाणांची टोकं असतात. फळ्यावरच्या ज्या रेषा आहेत, या रेषा मी कितीही वाढवल्या या बाजूला, तरी त्या दोन्ही बाजूला कितीही वाढवल्या, दोन्ही टोकास कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकींना कधीही भेटणार नाही किंवा छेदणार नाही. या रेषा किंवा अशा दुसऱ्या रेषा काढल्या, या रेषा देखील या मी कितीही वरच्या बाजूस वाढवल्या किंवा खालच्या बाजूस वाढवल्या तरी त्या एकमेकींना कधीही छेदणार नाही किंवा एकमेकींना भेटणार नाही. कुठे जवळीक त्यांच्यामध्ये त्या जवळ येणार नाही. त्यांच्यातलं सर्व ठिकाणचं अंतर कितीही मी वाढवल्या तरी त्या दोन रेषांमधलं अंतर सगळीकडे जरी पाहिलं तर समान असणार आहे. म्हणजे त्या एकमेकीला छेदणार नाही. म्हणून या रेषांना म्हटलं जातं समांतर
म्हणजे जेव्हा दोन रेषातलं अंतर सर्व ठिकाणी समानच एक समानच असतं, त्या कधी एकमेकीला छेदणार नाही, म्हणून यांना म्हटलं जातं समांतर रेषा. समान एक पहिली काढली आपण, समांतर रेषा. समांतर रेषा म्हणजे या रेषा तुम्ही अशा आडव्या काढू शकता, अशा तिरप्या काढू शकता, सरळ उभ्याही काढू शकता, कशाही. दोन रेषा, दोन किंवा दोन पेक्षा अधिक. ही तिसरी रेषा काढली मी आणखी. ही देखील या तीनही रेषा एकमेकींना समांतर आहेत. त्यांच्यातलं ह्या आपल्या आपल्या दिशेनं कुठे जाणार आहे? ही रेषा या बाजूला जाणार पुढे, खालची देखील आणि तिच्या खालची देखील. त्या सरळ आपापल्या मार्गाने पुढे जाणार आहेत, त्या जवळ येणार नाही. लक्षात ठेवा, या रेषेच्या दोन्ही बाजूला बाणांची टोकं असतात. रेषा काढताना रेषेच्या दोन्ही बाजूला बाणांची टोकं काढायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर त्या आकृतीचा अर्थ बदलतो, ती रेषा असत नाही. त्यानंतर आता या रेषा झाल्या, दुसऱ्या काढून बघा. आता ही रेषा आहे, रेषा हिला नाव दिलं मी एम आणि एन, आणि दुसरी रेषा काढली मी पी आणि क्यू. आता बघा बघा, ही रेषा या बाजूला या बाणाकडे या अशी जाणार आहे, पुढे या दिशेने जाईल. आणि ही रेषा देखील ही इकडे पण दोन्ही बाजूला, आणि ही देखील या बाजूला इकडे. आता पुढे गेल्यानंतर काय होईल बरं? दिसेल तुम्हाला, ही रेषा मी पुढे 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 अशी वाढवत नाही, तर काय झालं? या दोन्ही रेषांची कुठेतरी भेट झाली या बिंदूमध्ये. म्हणजे या रेषा पुढे जाऊन, आता जरी आपल्याला दिसत असलं की यांच्यामध्ये अंतर आहे, या छेदत नाही, पण पुढे जेव्हा या आपापल्या मार्गाने जाणार आहेत तेव्हा कुठेतरी पुढे जाऊन ते एकमेकीला छेदतात, भेटतात. म्हणून या रेषांना काय म्हणायचं? या झाल्या समांतर रेषा आणि या छेदणाऱ्या रेषा. छेदणाऱ्या रेषा छेदणाऱ्या रेषा म्हणजे आपण रेषा, दोन रेषा बघितल्या, एक समांतर रेषा आणि दुसऱ्या छेदणाऱ्या रेषा. आपल्याला ओळखता आल्या पाहिजे कुठल्या रेषा समांतर आहेत, कुठल्या छेदणाऱ्या आहेत. मी अशा काढल्या उभ्या रेषा. या कृती बघा, या रेषा कितीही वाढवल्या तरी एकमेकीला छेदणार नाही, म्हणून या समांतर रेषा आहेत आणि या छेदणाऱ्या रेषा आहेत. या दोन्ही आपापल्या मार्गाने पुढे जाणार आहेत, त्यांच्यातलं अंतर सर्व ठिकाणी एक समान असणार आहे. ठीक आहे, पुढे आता रेषा कधीही छोट्या किंवा मोठ्या नसतात, ह्या आपल्याला बघायचे. ही रेषा काढली, हळ्यावरची रेषा, तिचं नाव दिलं मी पी आणि क्यू, रेषा पी क्यू. आणि ही एक रेषा काढली क्यू आर, आणि विचारलं तुम्हाला ते कोणती रेषा मोठी आहे आणि कोणती छोटी आहे? मुलांनी तुम्ही काय उत्तर देणार? सर, हळ्यावरची ही रेषा आहे की नाही, ही मोठी आहे आणि ही छोटी आहे, मुळीच नाही. मी काय सांगितलं? रेषा दोन्ही बाजूला, रेषेच्या दोन्ही बाजूला बाणांची टोकं असतात आणि त्याचा अर्थ रेषा दोन्ही बाजूला अमर्याद लांब जातात. ही जशी मोठी आहे इकडे जाणार आहे, तशी ही देखील आपल्या दिशेनं पुढे पुढे सरकणार आहे. म्हणजे रेषा कधी दिसताना छोटी मोठी दिसते, इथं दाखवताना मी दाखवली, परंतु प्रत्यक्ष रेषेच्या दोन्ही बाजूला बाणाची टोकं असतात. त्याचा अर्थ समजून घ्या, रेषा कधी छोटी किंवा कधी मोठी नसते. रेषा नेहमी, सर्व रेषा समान लांबीच्याच असतात, अमर्याद असतात सर्व रेषा. ठीक आहे, पुढे जाऊया. यानंतर बघूया आपण रेषाखंड. ही रेषाच एक प्रकारची, परंतु आता काय झालं? रेषाखंड, याला नाव दिलं मी एम आणि एन. आता या रेषेला, ही एक प्रकारची रेषा पण मी खंडित केली. हा झाला शेवटचा बिंदू याचा, आणि इकडचा एम हा या टोकाचा शेवटचा बिंदू. यापेक्षा पुढे ही आकृती जाऊ शकत नाही. रेषा कशी
दोन्ही बाजूला अमर्याद लांब जात होती, तशी ही आकृती दोन्ही बाजूला लांब जाऊ शकत नाही, तिची मर्यादा आहे, ती एवढीच असणार आहे, एवढ्याच लांबीची. मग या आकृतीला अशा रेघेला किंवा रेषेला म्हणायचं रेषाखंड. ही रेषाच आहे, पण कशी आहे रेषा, आकृतीला रेषाखंड. या आणि हा जो बिंदू आहे दोन्ही टोकावरचे, याला म्हणायचं अंत्यबिंदू. अंत्य म्हणजे शेवटचा. याच्यापेक्षा मोठी ही आकृती, ही रेषा होऊ शकत नाही. म्हणजे अंत्यबिंदू, रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात. एम आणि एम हे दोन रेषाखंडाचे अंत्यबिंदू आहेत. यापेक्षा मोठी आकृती होऊ शकत नाही, मर्यादित. मग रेषाखंडाची लांबी मग सांगता येते आपल्याला 7 सेंटीमीटरचा रेषा, 7 सेमीचा रेषाखंड, 5 सेमीचा रेषाखंड, 8 सेंटीमीटरचा रेषाखंड असं म्हटलं जातं. दिलेल्या लांबीचा रेषाखंड आपल्याला काढता यायला पाहिजे, तो पुढचा भाग. ठीक आहे. 3 नंबरचा पॉइंट बघितला आपण, रेषाखंड. आणि यानंतर बघणार आहोत 4 नंबर आपण किरण. किरणाच्या किरण फक्त काय केलं मी, एक अंत्यबिंदू, ही झाली किरणाची आकृती. किरण काय वैशिष्ट्य याचं, याच्या फक्त एकाच बाजूला बाणाचं टोक आहे आणि एका बाजूला हा अंत्यबिंदू आहे. मग वाचन कसं करता येईल आकृतीचं, किरण पी क्यू, किरण क्यू पी, अशा प्रकारे या आकृतीचं वाचन केलं जात नाही. समजलं. शेवटची आकृती किरण. मग अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आपण हे बिंदू, रेषा, रेषाखंड आणि किरण, बिंदू मध्ये बघितलं आपण एक रेषीय बिंदू आणि नैक रेषीय बिंदू. रेषेमध्ये बघितलं आपण रेषेचे प्रकार 2, समांतर रेषा, छेदणाऱ्या रेषा, त्यानंतर रेषाखंड आणि किरण. हे भूमितीतले मूलभूत संबोध आहे. या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. आणि किरण, रेषा, रेषाखंड या आकृत्यांचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. रेषेमध्ये समांतर रेषा कोणत्या, एक, आणि त्याचप्रमाणे छेदणाऱ्या रेषा कोणत्या, या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. धन्यवाद. बाकीचा भाग आपण पुढच्या प्रकरणात बघूया.